नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा स्पेशल गेस्ट सोबत आहोत. हर्षदा गुलाब पाटील यांचं जे सिलेक्शन जे आहे SPI म्हणजे GSPI गर्ल्स सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट या संस्थेच्या माध्यमातून झालेल्या परीक्षेमध्ये, जी की परीक्षा जानेवारीमध्ये त्याचे फॉर्म आलेत आणि मार्च आणि त्यानंतर एप्रिलमध्ये त्याचा पेपर होता. नंतर पेपर झाल्यानंतर इंटरव्ह्यू असेल आणि मेडिकल कंप्लीट केल्यानंतर हर्षदा आता सध्या गर्ल्स SPI नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे. तर हर्षदाचं फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झाल्यास तिचे वडील इंडियन आर्मीमध्ये आहेत आणि सध्या बिकानेर या ठिकाणी त्यांची पोस्टिंग आहे आणि तिचंही स्वप्न NDA मध्ये जाण्याचं आहे आणि ती सध्या GSPI मध्ये अभ्यास करते. आजचा व्हिडिओ जो आहे, ह्या व्हिडिओमध्ये आपण तिचं गर्ल्स SPI मध्ये असलेलं डेली शेड्यूल असेल आणि तिचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने चाललेला आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. तर मला सर्वप्रथम तुझं अभिनंदन. आणि आता जे GSPI मध्ये सिलेक्शन झालं तर डे 1 पासून प्रोसेस कशी होती किंवा फॉर्म भरण्यापासून प्रोसेस कशी होती ती सांग आधी. जे फॉर्म आले होते ते डिसेंबर जानेवारीच्या स्टार्टिंगला येतात आणि मी फॉर्म जानेवारीमध्येच भरला होता. त्याच्यानंतर मार्च एंडिंग किंवा मग एप्रिल स्टार्टिंगला त्याची एक्झाम असते. ती रिटर्न एक्झाम क्लिअर झाल्यानंतर 150 पोरी सिलेक्ट होतात. त्याच्यामध्ये 30 पोरी ते वापस इंटरव्ह्यू मध्ये घेतात. बरोबर. मग त्या इंटरव्ह्यू मध्ये पण सिलेक्ट झाल्यानंतर इंटरव्ह्यू प्लस मेडिकल सोबतच असतं. पहिले मेडिकल करून घेतात ते आणि मग इंटरव्ह्यू साठी पाठवतात. ओके. मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याची फायनल मेरिट लिस्ट लागते 13 ची आणि मग 10-10 किंवा 20-20 ची वेटिंग लिस्ट लागते नंतर. मग त्याच्यात 30 मध्ये माझं नाव होतं. ओके, गुड. रँक किती होती तुझी? माझी रँक मला 18. हा, बरोबर. मला हर्षदा एक सांग की त्या ठिकाणी GSPIचा जो इंटरव्ह्यू झाला तो कुठे झाला आणि त्यामध्ये पॅनल कसं होतं आणि तुला काय क्वेश्चन विचारले त्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती. माझा इंटरव्ह्यू छत्रपती संभाजीनगरला होता. पॅनलमध्ये डायरेक्टर मॅम वगैरे जे पण तिकडचे संभाजीनगरचे जे स्टाफ असतात ते बसलेले असतात आणि रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स बसलेले असतात. त्यांनी मला भरपूर प्रश्न विचारले, जसे माझ्या स्वतःबद्दल विचारले. जास्त असे खूप जास्त अभ्यासाचे प्रश्न नाही विचारले. माझ्या स्वतःबद्दल विचारले, घरच्यांबद्दल विचारलं, पप्पा काय करतात आणि मग त्या डिटेलमध्ये जात गेली की पप्पा कोणत्या युनिटमध्ये वगैरे वगैरे सगळं त्यांच्याबद्दल, म्हणजे मला स्वतःबद्दल किती माहिती आहे, पप्पांबद्दल किती माहिती आहे ते विचारत होते. आणि त्याच्यानंतर 1-2 प्रश्न त्यांनी अभ्यासाचे विचारले, सायन्सचे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे त्याचे. बस बाकी त्यांनी एवढंच विचारलं. ओके. सुरुवातीला त्याच्या आधी तुझं पेपर वगैरे झाला. पेपर मध्ये तू कुठलं स्टडी मटेरियल जनरली प्रेफर केलं? पेपर जो असतो तो 10च्या पूर्ण सिलेबसवर असतो. 10चं मॅथ्स असतं पूर्ण जे असतं ते, आणि इंग्लिश पण पूर्ण 10th वरनच येतं. 9चा सायन्स करावा लागतो थोडंसं. 9चं जे ऑप्टिक्स वगैरे असतं ते येतं आणि बाकी तर नॉर्मल जनरल क्वेश्चन येतात, जे करंट अफेअरचे 1-2 क्वेश्चन येतात बस. ओके. आणि काही कॅन्डिडेट्सला डाऊट असतो की मेडिकल कशा पद्धतीने होतं, मेडिकल मध्ये कुठलं टेस्ट? कलर ब्लाइंडनेस होतं, हाईट, वेट एवढं चेक करतात ते. ओके. आणि म्हणजे नॉर्मल आपलं BMI वगैरे चेक करतात. ओके. BMI वगैरे चेक केल्यानंतर आणि कलर ब्लाइंडनेस पहिले चेक करतात. ओके. आणि त्यानंतर मग पुढची स्टेप जी होती SPI मध्ये जाण्याची, SPI मध्ये गेल्यानंतर डे 1चा अनुभव कसा होता? डे 1 म्हणजे आम्ही तर मम्मी पप्पांसोबत होतो. डे 1ला आमची जॉईनिंग होती तेव्हा आम्ही सकाळपासून दुपारपर्यंत होतो. मग आम्ही स्कूलला गेलेलो, स्कूलचे जे डॉक्युमेंटेशन वगैरे ते कम्प्लीट केलेले आणि मग सायंकाळी आम्ही तसेच होतो. सायंकाळी त्याच्यानंतर आमची टेस्ट घेतली, फिजिकल टेस्ट वगैरे. मग आम्हाला वापस डे 1 पासून आम्हाला असं खूप पहिले तर खूप हे होत होतं की आम्ही एकटे आम्हाला सवय नव्हती कोणालाच, पण त्याच्यानंतर हळूहळू आम्हाला सवय लागली. आणि सगळ्यात महत्वाची पुढची जी गोष्ट की आतापर्यंतचं जे बाहेरचं जग होतं SPI मध्ये जाण्याच्या आधीचं, ते सगळ्यांना माहिती आहे की नॉर्मली स्कूल टाइम असतो, नंतर कोचिंग्स असतात, त्यानंतर आपण सेल्फ स्टडी करतो किंवा आपण युट्यूबवरती काही व्हिडिओ बघतो. परंतु GSPI मध्ये गेल्यानंतर तुमच्या डेली शेड्यूल मध्ये काय चेंजेस झाला, किंवा बसण्यापासनं तर डिसिप्लिन पासनं किंवा शॉर्ट हेअर केलेत, याबद्दल स्टार्टिंग पासून सांग की काय काय करणं गरजेचं असतं. जे स्टार्टिंग पासून 5 वाजता आम्ही उठतो, म्हणजे 5-5:30ला आम्हाला जेव्हा उठायचं असेल तेव्हा
6 ला पीटी असते, 6 ते 7 आम्ही पीटीला जातो. आता 7 ते 7:30 मध्ये आम्हाला तयार व्हायचं असतं, कारण आमची असेंब्ली असते. आता माझा हेअर शॉर्ट करण्याचा असा प्रश्न होता की मला सगळ्या ठिकाणपासून टाइम वाचवायचा होता थोडा थोडा, कारण मोठ्या केसांमध्ये ते बनवायचं वगैरे. मग त्याच्यासाठी मी शॉर्ट हेअर केले. आता ते जिकडे 15 मिनिटं लागायचे तिकडे 5 मिनिटात काम होऊन जातं. मग ते 10 मिनिटं पुस्तक उघडून पाहायला भेटतं. मग 7:30 पर्यंत आमची असेंब्ली स्टार्ट होते. 7:30 ते 8 आमची असेंब्ली असते. असेंब्लीमध्ये आम्हीच जे सोबतचे असतो तेच करंट अफेअर्स बद्दल कालच्या न्यूजपेपर मधनं काढून आम्ही स्वतःला सांगतो असं समोर जाऊन. आणि मग त्याच्यावरती प्रश्न पण विचारले जातात की युपीएससी याच्यावर काय काय विचारू शकते, डेट्स वगैरे. मग त्याच्यानंतर आमचा ब्रेकफास्ट असतो. मग आम्ही स्कूलला जातो. स्कूलवरनं आल्यानंतर आम्हाला 1 तास फ्री भेटतो, म्हणजे सेल्फ स्टडीसाठी भेटतो. आणि त्याच्यानंतर आमचे गेम्स असतात 4 to 5. मग त्याच्यानंतर परत सफर आणि मग युपीएससीचे लेक्चर असतात 6 to 9. 6 to 9 युपीएससीचे. आणि मग 9 to 10:30 आम्हाला वापस सेल्फ स्टडीज. ओके. आणि यामध्ये तुम्ही स्टडी मटेरियल कुठलं युज करता? म्हणजे सब्जेक्ट वाईज सांगायचं झालं तर मॅथ्ससाठी तुम्ही सध्या काय? मॅथ्ससाठी पाथफाइंडर, 19 इयर्स, एनडीए, अरिहंत, आर.डी. शर्मा सगळे यूज करतो. ओके. अग्रवालचं बुक. ओके. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स म्हणजे कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा तुम्ही रेफरन्स घेता की ऑलरेडी तुम्ही रेडीमेड जे बुक्स आहेत त्यातून स्टडी करता? म्हणजे आमचे जे G19 इयर्स PYQ आहे त्याच्यामधूनच आम्ही स्टडी करतो. पहिले तर आम्ही नॉर्मल आर.डी. शर्मा, आर.एस. अग्रवाल ते सॉल्व्ह झाल्यानंतर मग 19 इयर्स PYQ करतो, म्हणजे ते इझी जातं थोडंसं. आणि एनसीईआरटीचा रिलेव्हन्स आणि एनडीएचा स्टडी याबद्दल एनसीईआरटी इम्पॉर्टन्स, लाईन टू लाईन एनसीईआरटी रिडिंग करायला पाहिजे की मार्केटमध्ये ज्या रेडीमेड नोट्स आहेत एनसीईआरटी रिलेटेड त्या वापरायला पाहिजे? म्हणजे काय सजेस्ट करशील तू? बोर्डसाठी तर एनसीईआरटीच्या बुक्स वाचणं खूप गरजेचं आहे, कारण बोर्ड्समध्ये सगळं लाईन टू लाईनच येतं. आणि जसं तुम्ही याचं पाहिलं युपीएससीची जे एनडीएची एक्झाम आहे त्याच्यामध्ये हिस्ट्रीचा आणि जो गॅटचा पेपर येतो त्याच्यामध्ये पण जे थीम्स वगैरे असतात त्याच्यामधनच लाईन टू लाईन येतं. 11-12 जी एनसीईआरटी जिओग्राफी आणि हिस्ट्रीची आहे त्याच्यामधनच लाईन टू लाईन येतं. म्हणून एनसीईआरटीच्या लाईन टू लाईन वाचणं तर खूप गरजेचं आहे. राहिला एनडीएचा जो प्रश्न तर तो गॅट तुम्ही PYQs मधनं करू शकता जास्तीत जास्त, आणि मॅथ्स तुम्हाला याच्यामधनच करावा लागेल जे सिलेबस आहे. गर्ल्स एसपीआय मध्ये सिनियर आणि ज्युनियरचं म्हणजे रिलेशन कसं आहे? आमचे सिनियर म्हणजे बॅच वाईज तर खूप चांगले. दर याला एक अलॉट केलेला असतो सिनियर. तो सिनियर आम्हाला सगळ्या याच्यात मदत करतो अभ्यासामध्ये वगैरे. आता आम्हाला स्टडी मटेरियल पण म्हणजे भरपूर सगळे सिनियर्स देतात. आम्हाला डाऊट असतात तर आम्ही विचारू पण शकतो सिनियर्सला, कारण की दर एक टाइमला आमच्याकडे आमचे ट्युटर्स वगैरे नसतात अवेलेबल. पण मग आम्हाला असा टाइम्स पण असतो की आम्ही सिनियर्सशी बोलू शकतो, तर आम्ही सिनियर्सकडनं पूर्ण गाईडलाईन्स घेतो. ओके. मला एक सांग की समजा आपण गर्ल्स एसपीआय मध्ये एंट्री केली त्यानंतर मग फॅमिली कॉन्टॅक्ट किती दिवसांनी होऊ शकतो किंवा कॉल करू शकतो का काय, असं म्हणजे काय प्रोव्हिजन काय त्यामध्ये? पूर्ण कॉलिंग संडे टू संडे होते फक्त, म्हणजे काही वेळासाठी 5 ते 10 मिनिटासाठी. आणि आउटपास दर महिन्याला होतो, पण काही काही वेळेस जर एक्झाम असल्या तर मग पोरांना डिस्टर्ब ना हो म्हणून तो आउटपास पुढच्या याला शिफ्ट होऊन जातो. ओके. आणि अजून म्हणजे ज्या मुली आता 9th मध्ये आहेत किंवा 10th मध्ये आहेत आणि ज्यांना GSPIचं प्रिपरेशन करायचं आहे आणि त्यांच्या मनामध्ये खूप सारे डाऊट्स आहेत की मी सुरुवात कुठून करू, की मी अभ्यास कसा करायला पाहिजे, तर तुला असं काय वाटतं की कुठल्या सब्जेक्टवरती जास्त त्या कॅन्डिडेट्सनी फोकस करायला पाहिजे? मॅथ्स तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, पण मॅथ्सला सोडून सुद्धा इंग्लिशचा खूप जास्त पोर्शन येतो, म्हणून इंग्लिश पण करायला हवं. आणि त्याच्यापेक्षा जास्त की एसपीआयच्या पेपरमध्ये पण निगेटिव्ह मार्किंग असते. मग जर मॅथ्स तुम्ही खूप चांगलं केलं आणि इंग्लिश तुम्हाला येतच नाही, सगळं रॉंग मार्क केलं तर ते पण जाईल, म्हणजे सिलेक्शन होणारच नाही. म्हणून मॅथ्स प्लस इंग्लिश दोघं पण व्यवस्थित राहायला पाहिजे. राहिलं सायन्स वगैरे ते थोडंसंच येतं, पण ते पण 9th आणि 10th च्या बेसिसवरच येतं, म्हणून ते पण करायलाच हवं. ओके. फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल क्वेश्चन राहिला विचारण्याचा की पप्पांबद्दल 2 शब्द, म्हणजे पप्पा आता सध्या कुठे वर्किंग आहेत आणि त्याबद्दल काय सांगशील? माझे पप्पा आता फिलहाल नायब सुभेदार आहेत. पप्पा सिपाईच्या रँकवरनं लागले होते आणि पप्पांना पहिल्यापासून पाहता आली की असं पप्पा खूप जास्त मेहनत करतात. पप्पांना असं खूप जास्त नॅशनलिझम म्हणजे देशभक्ती खूप आहे पप्पांच्या याला. पप्पा नेहमी असं म्हणजे आम्ही सांगितलं का पप्पा सुट्ट्या सुट्ट्या सुट्ट्या, पप्पा म्हणता मला दुसरं पण आहे, म्हणजे तिकडे जास्त काम आहे ते प्रायोरिटाईज करतात पप्पा. आणि मला पप्पांपेक्षा जास्त प्रेरणा भेटली आहे. आणि
पप्पा आता फिलहाल राजस्थानला पोस्टेड आहे, बिकानेरला. हम्म. आणि मला म्हणजे इंडियन आर्मी जॉईन करायची जास्त हे त्याच्याबद्दल. ओके ओके. मला सांग की GSPI मध्ये कुठले स्पोर्ट त्या ठिकाणी असतात? स्पोर्ट्स म्हणजे आम्हाला बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो खो, बॅडमिंटन आणि बाकी आमच्या मनाचे जेवढे स्पोर्ट्स, फुटबॉल Okay. वगैरे पण आहे. पण आता थोडासा ग्राउंड वगैरेचा प्रॉब्लेम आला तर आम्ही फुटबॉल वगैरे खेळत नाही. बाकी जे स्पोर्ट्स आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचं बेस्ट देतो आणि कधी कधी कॉम्पिटिशन्स पण असतात. आणि Okay. बाकी आम्हाला इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स जे खेळायचे असतात आम्हाला ते अलाउड आहे. हा, स्केट्स वगैरे सगळं. हर्षदा, की आता ज्या मुली अभ्यास करताय, 9th आहेत की 8, 9, 10th मध्ये आहेत आता, आणि ज्यांना GSPIचं प्रिपरेशन करायचंय, परंतु सगळ्यात मोठा हर्डल आहे की स्टडी मटेरियलचा. तर स्टडी मटेरियल मध्ये तू काय सजेस्ट करशील त्यांना? जे स्टडी मटेरियल आहे ते आपलं जे NCERT 8, 9, 10 ते लाईन टू लाईन वाचलंय मी. आणि जे नोट्स बाकी जे तुम्ही म्हणजे द सक्सेस अकॅडमी नाशिक मला प्रोव्हाइड केलेले होते SPIच्या प्रिपरेशनच्या टाइमाला, त्या बुक सोबत आणि नोट्स सोबत पूर्ण प्रिपरेशन होऊन जातं. ओके ओके. तर नोट्ससाठी सक्सेसचं मॉड्यूल आहे. ज्यांना कोणाला हवं असेल तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्कीच संपर्क साधू शकतात.